आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। वारकरी पाहे पाहे रे पंढरी। आता होय हा शब्द दोन वेळा वापरलेला आहे अभंगाच्या माध्यमात। आता होय या पाठीमागे सांगत असताना याच्या पाठीमागे काहीतरी तुकोबारांचा अट्टहास असला पाहिजे, कारण माणसानं एकदा सांगितल्यानंतर ऐकायला येतं। आपण ऐकतो, आपण कीर्तन ऐकतो का ऐकायला येतो? ऐकायला येतो पण ऐकत आजपर्यंत आमचं आयुष्य निघून गेलं, सर्वांची कीर्तन ऐकली, ऐकत आलो, पण कुणाचंही आतापर्यंत ऐकलेलं ऐकायला येतो फक्त, पण ऐकत। महाराज म्हणतात होय होय वारकरी। होय हा शब्द दोन वेळा वापरलेला आहे। त्याला दुरुत्तरी दोष म्हणतात। व्याकरण दृष्ट्या पाहायला गेलं तर व्याकरणामध्ये याला दुरुत्तरी दोष म्हणतात। दोष पत्करून तुकोबारा सांगतात होय होय बाबा वारकरी हो, वारकरी हो, आणि मग पंढरपूरला ये। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने। अभंगाचा शब्दार्थ आहे। महाराज म्हणतात पंढरीच्या दिशेने या, पंढरीला या, आणि काय साधना आहे ती साधना काय करावी, दुसरं साधन करून काय काय करावे साधने, फळावघेची येणे। या बाकीच्या साधनापेक्षा सर्वात कलियुगातला अत्यंत सोपं साधन आहे। महाराज काय करावे साधने, फळावघेची येणे, अभिमान नुरे। मात्र एवढं करायला पाहिजे पंढरपूरला आल्यानंतर आणि वारकरी झाल्यानंतर, अभिमान अहंकार सांडावा लागतो, आणि अभिमान नुरे फोडावघेची पुरे। आणि मग तुमचा अत्यानंद आहे तो अभिमान आहे, तो अभिमान त्या ठिकाणी निमावला जाईल, तो शांत झाला। महाराज म्हणतात तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा। आणि पंढरीत आल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याची एकदा भेट झाली। त्या पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर तो आमच्या हृदयस्थ बसला। नाही नाही त्याला डोळ्यानं पाहिलं, आणि डोळ्यानं पाहिल्यानंतर तो एकदा आमच्या ध्यानामध्ये बसला। तो जायला तयार नाही। ध्यानी ध्याता पंढरी पंढरीराया मनासहित पालटे काया, तुका म्हणे डोळा विठू बैसळा सावळा। या न्यायानं भगवान परमात्म्याचं एकदा दर्शन झालं, आणि तो आमच्या डोळ्यामध्ये बसला। आणि नुसता डोळ्यामध्ये बसला नाही तर तो सतत ध्यानामध्ये बसला, सतत हृदयस्थ मूर्ती पांडुरंग परमात्म्याची बसली। हे कशामुळे झालं तर केवळ पंढरीला वारकरी होऊन आल्यामुळे झालं। बाकीच्यांचा प्रश्न आता मनामध्ये उद्भवला असेल, आम्ही वारकरी नाही पण आम्ही पंढरपूरला जातो, मग जायचं काय नाही हा प्रश्न आहे। जायचं काय नाही प्रश्न आहे, बरोबर आहे, अवघड आहे। कारण का महाराज म्हणले तुम्हाला विदाउट वारकरी या म्हणून आम्ही काय लेटर धाडलेलं नाही। मात्र या अभंगाच्या माध्यमातून सिद्ध होतं की वारकरी होऊनच पंढरपूरला या, किंवा वारकरी होण्याकरता तर पंढरपूरला या। होय होय वारकरी, काही असे म्हणले दोघेही
उच्च शिक्षित घराण्यातले 2 मुलं एका गावामधले, एक मुलगा आणि एक मुलगी जवळच्या आसपास खेड्यामधले, दोघेही पंढरीच्या नाम पांडुरंग परमात्म्याच्या सेवेच्या घराण्यातले दोघेही होते बरं का. आणि दोघेही शिक्षण घेण्याकरता मुंबईला निघाले. आता दोघेही मुंबईला निघाले. मुंबईला गेल्यानंतर त्या मुंबई सारख्या सिटीमध्ये कॉलेजचं ऍडमिशन झालं, सर्व काही झालं. कालांतराने 1-2-4 दिवसानं दोघांची भेट झाली. म्हणले अहो तुम्हाला कुठेतरी बघितले? अहो म्हणले मी निपाणीची. मुलगी म्हणली मी निपाणीची. मुलगा म्हणला अहो मी पण निपाणी जवळचाच आहे. म्हणजे गाव कुठलं? अहो यरनाळ. मग काय लांब नाही म्हणजे जवळच आहे. काय हरकत नाही. गाव कसं काय तुम्ही इकडं? नाही म्हणजे लॉ करते मी कॉलेजला इकडे. तोही म्हणला मीही लॉ करतोय. दोघांची ऍडमिशन फायनल झाली, कॉलेज मिळालं, सर्व काही झालं दोघांचं. पण कालांतराने शिक्षण पूर्ण झालं, लॉ झालं, डिग्री घेतली आणि तिने पुन्हा आपापल्या गावी येण्याचा प्रयत्न केला. आता निघून येताना दोघांचे विचार जुळले, दोघांची मन जुळली आणि विचार झाल्यानंतर दोघे म्हणले काय हो तुम्हाला माझ्याशी विवाह करायला चालेल का? त्या मुलाने विचारलं. मुलगी म्हणली हरकत नाही करू, पण माझ्या घरच्यांचा विचार घेतल्याशिवाय मी काय तुम्हाला सांगू शकत नाही. दृष्टांत आहे का म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग मुलीनेही सांगितलं मी माझ्या घरच्यांचा विचार घेते, तुम्हाला कळवते. मुलगाही म्हणला काय हरकत नाही म्हणला, पण इकडून मुंबईहून घरी जायच्या अगोदरच तुम्ही विचारा म्हणले. हरकत नाही म्हणले मी विचारतो. आता तिनं विचारली, झालं. घरच्याने अनुमोदन दिलं. येण्या अगोदरच म्हणले काय नाही म्हणले आपण फिरायला जाऊ. चला म्हणले. दोघे फिरायला गेले. एका ठिकाणी गेले फिरण्याकरता, मुंबईच्या राणीबागेत म्हणा किंवा आणि कुठेतरी म्हणा. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी दोघांनी एकमेकाला विचार सांगायला सुरुवात केली. मुलगा म्हणलाय बघा माझी अट आहे म्हणले, तुम्हाला मी लग्नासाठी करून घ्यायला तयार आहे, पण माझी काही अट आहे. मुलगी म्हणली हरकत नाही सांगा म्हणले. पहिला म्हणले माझ्या घरच्यांची सर्वांची व्यवस्था करायला लागेल. हो स्वयंपाक सर्व घरातला करावा लागेल, हरकत नाही. लोट झाड भांडी कुंडी धुणं सगळं करायला लागेल. हो हरकत नाही म्हणले करतो. सर्व ज्यानं काही त्यानं सगळ्या सबबी सांगितल्या त्या मुलीनं मान्य केल्या. वेळ गेला बराच, 10-15-20 मिनिटं गेली. दोघांचं बोलणं झालं आणि मग त्या मुलीनं सांगितलं तुमच्या अटी सांगून झाल्या का? हो झाल्या म्हणले. पाहुणे रावणे आले, सर्वांचं येणं जाणं बघणं हे सगळं तुला करावं लागेल. मुलगी म्हणली काय हरकत नाही, मला सवय आहे म्हणले, मी मोठ्या कुटुंबातली आहे म्हणले, हरकत नाही. आता मुलीनं सर्व ऐकून घेतली आणि मग त्या मुलांना मुलगी म्हणू लागली आता माझ्या काही अटी आहे का म्हणले. तुमच्या पाहुण्यांचं येणं जाणं बघते, घरच्यांचा स्वयंपाक करते, भांडी कुंडी सर्व काही असेल ते करते, लोटझाड करते, दारात सकाळी उठल्यापासून सडा समार्जन करून संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व कामे करते म्हणले. आणि त्यानंतर म्हणले पण एवढं माझ्या अट आहे की मी तुमची सर्व कामे करते, तुमच्याशी एकरूप राहते, सर्व काही होते, पण मी तुमच्या नावाचा कुंकू लावणार नाही आणि मंगळसूत्र घालणार नाही. आता मला सांगा या विवाहाला काय अर्थ आहे का? अशा विवाहाला काय अर्थ आहे का? तसं काही माणसं म्हणतात आम्ही एकादशी करतो, वारीला येतो, पंगत घालतो, सर्व काही करतो, पण आम्ही कुंकू लावणार नाही, मंगळसूत्र घालणार. विठाला त्या न्यायाप्रमाणे तो मुलगा म्हणला असली बिन कुंकू लावणारे आणि बिन मंगळसूत्र घालणारे असली येसवा घरात आणून करायचं काय म्हणून. तसं जरी झाला विवाह तरी बाबा त्या विवाहाला कारणीभूत काय तर जो सिंदूर आहे, तो कुंकू आहे, तो पवित्र सौभाग्यवतीचं लेणं आहे. तसं आबीर वारकऱ्याचं लेणं आहे. वारकऱ्यानं रोज गंध लावावा. रोज गंध लावावा. आता तो गंध किती ठिकाणी लावावा हे सुद्धा बऱ्याच वारकऱ्यांना माहिती आहे. उठायचं सकाळी गडबडीत पाणी घालायचं का नाही, 2 टिपक्या लावल्या की झाल्या. पण वारकऱ्यानं 12 ठिकाणी गंध लावावा. किती? 12 ठिकाणी गंध लावावा आणि या 12 ठिकाणी भगवंताची नावं घेऊन तो गंध लावावा. आणि अशा नामस्मरणामध्ये तो जर गंध लावला तर त्याला वारकरी म्हणतात. आणि अशी 12 ठिकाणी म्हणतात, त्याला 12 टिळे म्हणतात. देवाची अंगावर आपल्या
द्वादश ठिकाणी भगवंताची वास्तव्य आहेत आणि म्हणून 12 ठिकाणी वारकऱ्याने गंध लावावा आणि असा गंध लावावा. आणि म्हणून त्या गंध लावत असताना पहिल्यांदा मस्तकावर लावल्यानंतर केशवाय नमः, ज्या भगवंताचं कपाळावर गंध लावल्यानंतर कंठस्थ लावताना गोविंदाय नमः, बोंबीमध्ये लावताना पद्मनाभाय नमः, दोन्ही कानाच्या पाठीमागे त्रिविक्रमाय नमः, उजव्या बाजूला हातावर लावताना विष्णवे नमः, डाव्या बाजूला लावताना वामनाय नमः आणि पाठीमाग पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः मानेला लावावा. आणि या अशा द्वादश ठिकाणी 12 ठिकाणी वारकऱ्याने गंध लावावा. तर त्या वारकऱ्याच्या क्रियेतला एक भाग संपला. रोज एक जपमाळ जपावी. त्या जपमाळ जपल्यानंतर तुळशीला पाणी घालावी आणि देवपूजा करावी. आता काय आम्हाला महाराज या तुम्ही नियमामध्ये काय बसवू नका, आम्ही घातल्या तेवढी पुढे झालं. म्हणजे याचा अर्थ काय, नसल्यापेक्षा बरं आहे असा त्याचा अर्थ आहे. पण वास्तविक पाहायला गेलं तर त्याला विधी निषेध आहे. हा विधीने नियमानं त्या वारकऱ्याची जी परंपरा आहे ती वारकऱ्याची परंपरा किंवा ती वारीची जोपासना आहे ती आपण केली पाहिजे. आणि असं वारकऱ्याचं जीवन आहे. आणि त्या वारकरी झाल्यानंतर त्याला महाराज म्हणतात असा वारकरी होण्याकरता तुम्ही पंढरपूरला या. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आता पंढरी क्षेत्र का निवडलं, पंढरी क्षेत्र का निवडलं तर पांडुरंग परमात्मा ज्या पुंडलिक रायाच्या भेटीसाठी आला असा भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आलेला भक्त पुंडलिक आहे. आणि त्या पुंडलिक रायानं सामान्य नाही महाराज, तुमच्या आमच्या भक्ताला वरदान दिलेलं आहे पुंडलिक रायाला भगवान परमात्म्यानं. आणि त्याचे जे बोलणे आहेत ते खरे करून दाखवलेले आहेत. कारण काय, पंढरीच्या वारकऱ्याच्या ठिकाणी अभिमान नाही, मोक्ष आहे महाराज. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्ष एवढा सोपा नाही. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता जीवाचा नाश करावा लागतो महाराज. जीवाचा नाश करावा लागतो तर मोक्ष प्राप्त होईल. नवे नवे मोक्षाच्या पदाला प्राप्त होण्याकरता 4 मुक्ती तुम्हाला प्राप्त व्हावे लागतील. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती आहे. 4थी मुक्ती आहे ती सायुज्य मुक्ती आहे. आणि सायुज्य मुक्ती प्राप्त झाल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो महाराज. आणि असा मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता क्षणार्धामध्ये महाराज म्हणतात पंढरीचे वारकरी. मोक्षाचे अधिकारी आहेत. मग वारकरी पहिल्यांदा कोणाला म्हणावा हा प्रश्न. वारकरी कोणाला म्हणावा. आपण नुसती गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे त्याला वारकरी म्हणत नाहीत, त्याला माळकरी म्हणतात. काय म्हणतात, माळकरी म्हणतात. आणि वारकरी कोणाला म्हणायचं, शब्दात बदल आहे बरं का. इकडं माळकरी आहे आणि इकडं वारकरी आहे. वारकरी कोणाला म्हणायचं, जो नेमानं विधी निषेध वारी करतो त्याला वारकरी म्हणायचं. जो नेमानं वारी करतो त्याला वारकरी म्हणायचं. मग वारीचा नेम काय, दशमी व्रताचा आरंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, तिने संतोष पावे स्वयंभू. भगवान परमात्म्याला पंढरीच्या वारीला येत असताना दशमीला पंढरपुरामध्ये पाहिजे महाराज. आम्ही काय झालंय, कधी पण यावं कधी पण जावं, याला वारी म्हणत नाही, त्याला एरजार म्हणतात. फुकटची एरजार. काय म्हणतात त्याला, फुकटची एरजार. तुम्हाला एक सांगू का, सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही आम्ही पंढरपूरला वर्षातनं किती वेळा जातो, लय लय 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. किती वेळा, 5 वेळा धरा वर्षातनं. 5 वेळा वारीला जातो येतो असं म्हणतो, समजतो बरं का.
कोल्हापूरला जाऊन आलो, झालं वारीला जाऊन आलो बरं का. मला एक सांगा, कोल्हापूर डेपोतनं सकाळी 9ला एक गाडी जाते, 7ला एक जाते, दुपारी 12ला जाते, 3ला एक जाते, परत 5ला एक जाते. किती गाड्या झाल्या? 5 गाड्या झाल्या दिवसातनं. 5 गाडीत एक कंडक्टर एक ड्रायव्हर, 5 दुनी 10 माणसं झाली. आता दिवसातनं तिने 5 वेळा जाते, म्हणजे ती 10 माणसं 5 वेळा जातात. पण त्यांना जी फलश्रुती आहे, त्यांना जी फलश्रुती मिळणार आहे ती 0 रूपात मिळणार आहे. कोणत्या रूपात मिळणार आहे? 0 रूपात. त्यानं जायचं पंढरपूरला, शिटा सोडायच्या, परत दुसऱ्या भरायच्या, परत पंढरपूर मागे यायचं. आणि आपण जायचं वारीला, आणि वारीला गेल्यानंतर आपण जायचं कधी? दशमीला. श्री गुरूंचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर विधी तो हरिकथा. तिथला नेम काय महाराज? आम्ही जायचं, कोण खडी साखर घेतोय, कोण पेढा घेतोय, आणि म्हणून त्या गणपतीच्या तोंडात काय, लक्ष्मीच्या नाकात काय, कुठं काय दाबतच राहायचं. महाराज कसं जायचं, काय करायचं याचा नेम आम्हाला माहिती का करतो आम्ही? पुढचा करतोय म्हणून आपण करतो, कारण आम्हालाही माहिती नाही का करायचं बरं का. समोरचं करतोय म्हणून आपण करत जायचं. पण वारीचा नेम काय? तर तिथला नेम असा आहे, चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. हा दर्शन एखाद्या वेळेस झालं नाही तरी चालेल, मी म्हणत नाही. महाराज म्हणतात तिथला विधी काय? चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. तिथं गेल्यानंतर पंढरी क्षेत्रामध्ये तुम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे. मग ते कुठं ऐकलं पाहिजे? वाळवंटात बायांचं कीर्तन असते तिथं जाऊन ऐकायचं, अजिबात नाही चालणार. कुठं ऐकायचं? आपल्या श्री गुरुनं ज्या ठिकाणी वारी दिलेली आहे, किंवा आपल्या गावची मंडळी जिथं असतात, ज्या नामसाधना चिंतन करण्याकरता ज्या फळावर आपल्या घराण्यातली परंपरा आहे, त्या घराण्यामध्ये श्री गुरूंच्या मुखातून 4 शब्द श्रवण करावे. हा विदितो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. मग त्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. नवे नवे चंद्रभागा नुसतं डोळ्यानं बघितलं तरी तुमच्या जीवनामध्ये असणारा पापाचा नाश होईल. महाराज म्हणतात अवघीच तीर्थे गणती चंद्रभागा डोळा देखलिया अवघेज पापे गेले दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया. पंढरी असं बघितल्या बरोबर तुमच्या पापाचा नाश होतो. महाराज एवढं महात्म्य. मग अशी वारकऱ्याची साधना करत असताना तेथील काय? तेथील तृणाने जणते देव जाणवे. त्या पंढरी क्षेत्रामधला वारकऱ्याचा नियम करत असताना तिथला विधी हरिकथा आणि चित्ताला समाधान आहे. आणि मग अनेक दर्शन विठोबाचे. आणि झालं तर मग दर्शन घ्या. काय करतो आम्ही? अहो दर्शनला गेलं पाहिजे. पहिला काय केलं पाहिजे? दर्शनला. गडबड 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 बॅगा ठेवायच्या न ठेवायच्या का मध्ये का होईना घुसायचंच म्हणा. पण दर्शनाची गडबड न करता पहिल्यांदा नेम काय? तर तिथला विधी काय केला पाहिजे आपण? तर वारकऱ्याने हे केलं पाहिजे. हे वारीचे नियम आहेत. काय होतंय? आम्हाला कोण सांगत नाही आणि आम्ही कोणाचं ऐकत नाही. हा हे एक महत्वाचा भाग आहे. कारण सांगितलं तर ऐकायला पाहिजे, त्याच्यापेक्षा नच ऐकल्याला बरं आहे म्हणतात. हा याच्याकरता वारकरी होणं सोपं आहे. वारकरी होणं सोपं आहे, लक्षात घ्या. पण वारीचा नियम मात्र कटाक्षानं पळला पाहिजे. महाराज हा देह गेला, हा आजारी असू द्या ने काय असू द्या, महाराज घरात सुतूक असलं तरी वारी चुकवायची नाही बरं का. वैकुंठवासी महादेव पाटील महाराज वारीच्या दरम्यान आई वारली. त्यांची आई वारल्यानंतर आईचं सुतूक मुलाला असतं महाराज. आणि मुलगा आईचा जो पिंड आहे त्या पिंडानं 3ऱ्या दिवशी राख सावरावी आणि वारीला जावचं. काय वैराग्य असेल, काय वैराग्य असेल.
तिसऱ्या दिवशी राग सावरावी आणि वारीला जावं. महाराज आमच्यात पाहुणा मेला तर कारण सांगत बसते, का वारीला आला नाही? तो पाहुणा वारला होता. अरे तुझ्या घरात सुतूक असलं तर जायला पाहिजे वारीला, लक्षात ठेवा बर का. आणि ही वारीची परंपरा आपल्या वारकऱ्याची आहे. वारकऱ्याला सुतूक नाही महाराज, पहिली गोष्ट. कोणी काही सांगू द्या, विष्णुदासाला सुतूक नाही. शास्त्र काढा, उपनिषद काढा आणि काय काढा, पण वारकऱ्याला स्वतःपासून जो म्हणजे स्वतः जो वारकरी आहे त्या वारकऱ्याला सुतूक नाही बरं का, लक्षात घ्या. त्यानं नित्य पूजा करायचीच, त्यानं गंध लावायचा, तुळशीला पाणी घालायचीच, त्यानं जपमाळ करायचीच, हरिपाठ म्हणायचा. आणि या नेम जो करतो तो वारकरी आहे. मग असा वारकरी संप्रदायाचा नेम सुरुवात केला कोणी पहिला हो? पहिले पंढरीचे वारकरी कोण? राहू दे, भगवान शंकर पहिले पंढरीचे वारकरी. आदिनाथ उमा बीज प्रगट भगवान शंकरांच्या पासून पंढरीचा नियम चालत आला. काही पुढील असतात ते विचारतात पहिलं वारकरी कोण? पहिला विचारणाऱ्याला म्हणायचं तू वारकरी आहेस काय? मग प्रश्न विचार, कारण काही लोकांना राहत नाही महाराज. मग भगवान शंकर हे पहिले पंढरीचे वारकरी आहेत बरं का. आणि अशा पंढरीच्या वारीच्या दिशेने वाटचाल करत करत मच्छिंद्राला दिली सहजदी, त्याची प्रेममुद्रा गुरुक्षादी दिली. पूर्ण कृपा केली गहिनी नाता, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजविले आणि निवृत्तीनाथांच्या पर्यंत एक गुरु एक शिष्य अशी परंपरा चालत आलेली होती. पण ज्ञानोबाराने काय केलं? हा उघडा मंत्र ऐका. हा उघडा मंत्र सोपा केला जगताच्या उद्धार करता म्हणून. ज्ञानदेवे रचना पाया उभारले देवालया, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. या ज्ञानोबाराने आद्य भगवान शंकरांच्या पासून ही परंपरा चालत आलेली वारकरी संप्रदायाची आहे. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाला जगात महत्व आहे बरं का. जगात वारकऱ्याला तर महत्व आहेच, पण वारकरी संप्रदायाला महत्व आहे का हो? तर अनेक संप्रदाय उत्पन्न होतात, अनेक संप्रदाय मध्येच निर्माण होतात, पण त्याचा आधी नाही आणि त्याचा अंतही नाही. मध्यंतरीच्याच काळामध्ये जसं एखादं जुनं आंब्याचं झाड मोठं असावं आणि त्या आंब्याच्या झाडात दुसरं एक झाड उगवावं, त्याला काय म्हणतात? बांडगुळ म्हणतात. काय म्हणतात? तसं संप्रदायामध्ये अनेक बांडगुळ आली आणि बांडगुळ गेली पण. त्या बांडगुळांचा कोणी विचार केला? कारण त्यांना बंधन नाही. आपल्या संप्रदायामध्ये बंधन आहेत बरं का, बंधन आहे म्हणून इकडे यायला कोणी फास बघत. कारण काही पण खावा, कसं पण राहावा, कसं पण वागा, हे अनेक संप्रदायाचा नियम आहे. पण वारकरी संप्रदायाला महाराज बंधन आहेत. आणि म्हणून त्या वारकऱ्यानं आपल्या वारीची परंपरा काय, आणि मग वारकरी दशमीला यावं. दशमी झाल्यानंतर एकादशी दिंडी करावी, हरिजागरण करावं, द्वादशीला खिरापत घ्यावी आणि मग पंढरपूर सोडावं. त्याला वारकरी म्हणतात. माळकरी असतील पुष्कळ,
पण आता मी याच्यावर काय जास्त विश्लेषण करत नाही, कारण हा शब्द टीकात्मक होईल. त्यामुळे ज्याचं त्यानं स्वतःचा पेपर स्वतः तपासायचा. आम्हाला जास्त शेताकडे जायला त्रास का पंढरपूरला जायला त्रास हो? पिंडीचा 10 पिंडीचा 2 आडव्याचा भारा आणायचा त्रास का पंढरपूरला वारीत राहायचा त्रास? कीर्तनात बसायचा त्रास का पंढरपूर वाकून शेतात भांगलायचा त्रास? महाराज नको तिकडे लोक जातील, काय नको ते करायला लागतील, पण वारी म्हणलं का नाही जाऊन आलो आम्ही. अरे पण वारी नव्हती, तुझी अर्जार झाली म्हणायची. त्याला पगार वाटत नाही. एक सांगू का, चेअरमनची सही झाल्याशिवाय कुठलं काम होईल. तसं पांडुरंग परमात्मा आपल्या जीवनातला चेअरमन आहे, लक्षात ठेवा. आणि त्या चेअरमनची सही झाल्याशिवाय कुठली हालचाल होत. तुम्ही किती सांगा, मी सकाळी जाऊन आलो, रात्री जाऊन आलो, दुपारी जाऊन आलो, ती घरातल्याच सांग, त्याला सांगून उपयोग. हा तो चेअरमन तिथं बसलाय, तो बरोबर त्याचा निकाल आढावा काढताना बरोबर येते. 60 वर्षात किती वाऱ्या झाल्या, 40 वाऱ्या झाल्या, मधल्या किती 20 फुकट झाल्या, तर ते नुकसानीत जम्याला नाही, ते जम्यात खर्चात. भलं तुम्हाला नाही काय जायला येऊ दे, पण दशमीला पंढरपूरला गेलंच पाहिजे. दशमी व्रताचा आरंभ म्हणले कशा करता, याला वारकरी म्हणतात बरं का, याला वारकरी म्हणतात. आणि म्हणून आजचा विषयच असा आहे, म्हणून मी याच्यावर बोलायचा काय माझा अधिकार नाही, पण का सांगतो, आज विषय वारकरी झाल्यामुळं वारकऱ्याला आम्ही सांगितलं तर कळेल, नाहीतर काहीच कळणार. कारण ही दुसरी करतात म्हणून तो पण करतो, म्हणून त्याच्याकरता त्याला सांगावं लागतं कशा पद्धतीने करावं. आणि म्हणून स्वतःचा गंध स्वतः सोबत असावा, हरिपाठ असावा, मालिका एखाद्या सुद्धा. आम्ही महाराज महिनाभर आषाढीला जातो. वैभव महाराज सुद्धा मला म्हणले, स्वतः म्हणले, तिने कबूल केले, मी एवढी वर्ष आळंदीत राहिलो, पण आळंदीची वारी केलो, पण मी अशी वारी कधी केली नव्हती म्हणले. मी म्हणले तुमच्यामुळं गंध लावायला शिकलो. म्हणजे याचा अर्थ का, एकाच्या बरोबर जर दुसऱ्याचं हित होत असलं तर करायला का हरकत. महाराज एवढी गठरी घेऊन जातो, लाडू काय, चकली काय, आणि काय शेंगदाण्याचे बर्फी काय, आणि उपवासाला पाहिजे म्हणून खोबऱ्याची चक्की काय, शेंगदाण्याची चक्की काय. अरे बाबा, पण गंधाचा पत्ता कुठे नाही. मी त्यांच्यातच लावलो जरा, का तुझी परिस्थिती एवढी खालावल्या, काय झालं, एवढी खालावल्या काय, एवढा आत आलायस काय. अरे तुला काय, एक गंधाची डबी, एक 20 रुपये खर्चून भांडवल 25 रुपयाचं. पण आम्हाला महाराज वारकऱ्याची नियम काय हे पहिला कळलं पाहिजे. आणि हे जर कळलं तर तुम्ही केलेल्या साधनेचं स्वीकार आहे किंवा त्या साधनेचं फल प्राप्त आहे. आणि असं वारकरी होणं. आणि मग आषाढीच्या सोहळ्यामध्ये आम्ही असतो महाराज, भरपूर बॅगाच्या बॅगा भरतात महाराज, पण गंध नसतोय. मग ती आमच्या जवळ येतात, पहाटे 3ला उठून आंघोळ करायची आणि गंध लावायचा, पुन्हा 1-2 तास झोपायचं, माऊली आले की उठायचं. मग तेव्हा गंध नसतोय, मग अंधारात गंध आहे, गंध दिला की गंध म्हणते, गंध आरसा नाही, आता याला गंध पण द्यायचा, आरसा द्यायचा, आरसा देण्याच्या मध्ये पाणी नाही. म्हणजे आम्ही काय काय करायचं ते सांगा. मग तू कशा करता येतोस, लाडू चिवडा खायला येतोस का गोळा करायला येतोस वाटणं, याला वारकरी म्हणत नाही. हा वारकऱ्यानं स्वतःची जबाबदारी आहे की स्वतः काय काय घेतलं पाहिजे. तर याच्यामध्ये याला संप्रदायाला, हा वारकऱ्याला, याला वारकरी म्हणतात. आणि नुसतं जे आम्ही येणं जाणं करतो त्याला माळकरी म्हणतात. महाराज म्हणतात असं नाही, तर वारकऱ्यानं आपला नियम धर्म हा सांभाळला पाहिजे. म्हणून होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आणि भगवान शंकरांच्या पासून ही वारकरी संप्रदायाची आजपर्यंत परंपरा आहे महाराज. पाहे पाहे पंढरी, पंढरीच का म्हणलं, अनेक साधनं नाहीत का, अनेक तीर्थक्षेत्र नाही का. पंढरी असं क्षेत्र आहे की सर्व तीर्थाचं माहेरघर आहे, सर्व तीर्थक्षेत्राचं माहेरघर आहे. कारण त्या पंढरीची चंद्रभागा पाहिल्यानंतर, मग प्रमाण बोलून गेलो की चंद्रभागा पाहिल्यानंतर सर्व पापी निघून जातात. नवे नवे चंद्रभागा डोळा देखलिया, अवघेच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. वैकुंठ पंढरी म्हटले भूवैकुंठ आहे. या मृत्यू लोकामध्ये, या पृथ्वी तलावामध्ये वैकुंठ कोणाला म्हटले तर पंढरी क्षेत्राला वैकुंठ. वैकुंठा जावयात पाठे साया,
म्हणजे सायास करणे लागे जीवा बहुनाश, जीवाचा नाश होईल त्यावेळेला वैकुंठाची प्राप्ती होते म्हणतात. मात्र इथं वैकुंठाला जाण्याकरता सायास म्हणजे कष्ट लागतात. मात्र इथं महाराज तसं सांगत नाही. महाराज म्हणतात सहज घडतं. पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर वैकुंठाची प्राप्ती होते. एवढं महत्व पंढरी क्षेत्राला आहे. एवढं महत्व का हो? कशा करता? तर सर्व तीर्थाचं माहेर म्हणलं. शंकर सांगे ऋषी जावं, भगवान शंकर ऋषी मुनीवर विचारतात. भगवान शंकरांना अहो महाराज, अनेक लोक गंगेच्या स्नानाला जातात, यमुनेच्या स्नानाला जातात, नर्मदेच्या जातात, गोदावरीच्या जातात आणि मग या स्नानाला गेल्यानंतर आपलं पाप क्षालन त्या गंगेच्या स्नानामध्ये पाप नाही होत. हो, अंगवरच धुतल्यानंतर पापाचा नायनाट होतो. मला पाप क्षालन होतं. कशाच्या? गंगेच्या स्नानानं. आणि मग या गंगेनं पाप कुठं सोडावं? मला एक सांगा, आम्ही एखाद्याची टोपी चोरून घेतली आणि ती चोरी आपल्या खिशात घातली. आता ती चोरी सापडल म्हणून दुसऱ्याच्या खिशात घातली, त्यानं कुणाच्या खिशात घालायची? हाय काय गमत आहे की नाही? तसं गंगेमध्ये आपण पाप सोडलो, नर्मदेमध्ये सोडलो, गोदावरीला सोडलो, पण त्या नद्या ऋषी मुनीला विचारतात, महाराज अहो आम्ही जे पाप केलं, आमच्या ठिकाणी जे पाप स्नान केलेलं आहे लोकांनी, ते आमच्या ठिकाणी स्नान करून पाप इथं सोडलेलं आहे, ते आम्ही पाप कुठं सोडायचं? आम्ही पाप कुठं सोडायचं? तेव्हा भगवान शंकर सांगतात. ऋषी मुनी विचारतात आणि ऋषी मुनी सांगतात, शंकर सांगे ऋषी जवळी सकळ सर्व तीर्थ एकत्र येतात. सकळ तीर्थे माता काळी येती पुंडलिका जवळी आणि पुंडलिक रायाजवळ त्या पंढरी क्षेत्रामध्ये येतात बरं का. आणि त्या तिथं लोहतीर्थ दंड आहे. काय लोहतीर्थ दंड? पुन्हा कोणाला माहिती आहे सांगा वारकऱ्याला. ठराविक सोडली तर लोहतीर्थ दंड कुठं आहे तेवढं सांगा. महाराज आम्हाला माहित नाही, कारण आम्हाला कोणी सांगितलंच नाही आणि आम्ही कधी चरित्रच वाचलं नाही तर आम्हाला कसं कळणार? पुंडलिक रायाच्या मंदिरासमोर जो चौक आहे त्या चौकामध्ये एक चौकामध्ये पुन्हा दगडी नाव पाण्याची वाहते असं लिहिलेलं आहे. ती दगडी नाव आहे, ती कधी पाहायला मिळते? एक आषाढीला मिळते आणि एक चैत्रात मिळते. आणि आता माघवारीला मिळते का नाही मला माहित नाही, कारण मी माघवारीला जात नाही त्यामुळे मी सांगत नाही. आम्ही पाहिले तेवढं सांगतो. आणि मग ती दगडी नाव त्या पाण्यावर तरंगते महाराज. आज देखील आहे पंढरीत. आणि या लोहतीर्थ दंडामध्ये सर्व तीर्थ स्नानाला येतात आणि सर्व तीर्थ स्नानाला आल्यानंतर त्या पुंडलिक रायाच्या जवळ परिसरात जो वारकरी आंघोळ करेल तो सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य आहे महाराज.
आम्ही काय म्हणतो, लय इकडे घाणा, चल वरच्या फुलाला, चल इकडे लय घाणा, चल खालच्या फुलाला. ते म्हणतो विष्णुपदाला, कोण म्हणतो गोपाळपूरला जाऊया. अरे पण दुसरीकडे आंघोळ करून त्याचं पुण्य प्राप्ती होणार नाही तुम्हाला. पुंडलिकरायाच्या जवळपास स्नान केला तर त्याची फलश्रुती सांगतात. सकळ तीर्थे माध्यान काळी येते पुंडलिका जवळी करते आंघोळी वंदिते चरण. आणि नुसतं आंघोळ करत नाहीत तर भगवंताचं दर्शन घेतात आणि त्यानं पुनीत होतात. तर चंद्रभागेच्या स्नानामध्ये संतांच्या दर्शनानं ती तीर्थ पुनीत होतात. म्हणून पुंडलिकरायानं एवढा जगतावर उपकार केलेला आहे. कुणावर उपकार केलेला आहे? पुंडलिकरायानं जगावर उपकार केला का? हा भगवान परमात्म्याला जे आणलं ते कुणी आणलं तर पुंडलिकरायानं गेलं. बहुबरे केले पुंडलिका निधान आणले पंढरीशी. पुंडलिकरायाने एवढा उपकार केलेला आहे आणि तो तुमच्या आमच्या सामान्य जेव्हा करता. कारण भगवान परमात्मा ज्यावेळेला वैकुंठ निजधामाहून आले, ज्या गोकुळाला निजधाम सोडून गेले होते भगवान श्रीकृष्ण आणि स्वतः निजधाम भगवान श्रीकृष्ण अवतार संपला आणि निजधामाला गेले. आणि निजधामाला गेल्यानंतर भगवान परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहून झाला येतात. हा पुंडलिकरायाचा भाव पाहिला आणि भाव पाहिल्यानंतर स्वतः पंढरी क्षेत्रामध्ये पुंडलिकराया करता स्वतः पांडुरंग परमात्मा आला. आता पांडुरंग परमात्मा पुंडलिकराया करता आला. पुंडलिकाने एवढं काय पुण्य केलं हो? किती वाऱ्या केल्या त्या पंढरपूरच्या? किती वाऱ्या केल्या होत्या महाराज? पुंडलिकरायानं काहीच पुण्य केलं नाही, एक मात्र केलं. त्या पुंडलिकरायानं आई वडिलांची सेवा केली आणि त्या आई वडिलांच्या सेवेमध्येच सर्व तीर्थाचं माहेर झालं. आणि जो आई वडिलांची सेवा करतो महाराज त्याला तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. जाऊ नका असं मी म्हणत नाही, जावं लागतं. पण ज्याच्या जवळ आई वडील आहेत, ज्याने आई वडिलांची सेवा केली त्याच्यासारखं महाराज पुण्य कुठंच नाही. आणि एवढं करत असताना त्या पुंडलिकरायाचा भाव पाहिला आणि स्वतः भगवान परमात्मा तिथं आले महाराज. भगवान परमात्मा आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला विचारलं महाराज, देवा तुम्ही थांबा. अरे पुंडलिका उठ, मी तुझ्या भेटीसाठी आलेले. देव स्वतः पुंडलिकरायाला उठवतात पण पुंडलिकराय म्हणतात नाही, थांबा, मी माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये. किती दिवस थांबायचं? युगे झाले 28 युग झाली. भगवान परमात्मा अजून उभे राहिलेले आहेत. मग त्या पुंडलिकरायानं देवाला सांगितलं, देवा तुमची माझी भेट होईल न होईल पण तुम्ही एक काम करा, जो कोण तुमच्या दर्शनाला येईल त्याचा उद्धार करा म्हणजे. मग कसा आहे तो? मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तुमच्या दर्शनाला येणारा प्रत्येक मनुष्य चांगला असेलच असं नाही. एखादा मूढ असेल, मूर्ख असेल, मूढ. एखादा पापी असेल, असू द्या. मूढ पापी जैसे तैसे, कसा असल तसा असल, पण तुमच्या दर्शनाला आलाय ना त्याचा उद्धार करा. आणि असं पंढरीचं महात्म्य महाराज. तो पांडुरंग परमात्मा तो कसा आहे पाहत नाही, तो दर्शनाला आलाय ना त्याचा उद्धार करतो. म्हणून का आपण पाप करून पंढरीला जावं असं मुळीच नाही, किंवा पाप करण्याकरता पंढरपूरला जावं असं देखील नाही. मूढ पापी जैसे तैसे उदरे कासे लावूनिया, पुंडलिका दिदलावर करुणा करे विठ्ठले. अशी भगवान परमात्म्याच्या त्या पंढरी क्षेत्रात नुसतं पंढरी नाही, पंढरी म्हणता पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. बाबा पाप जर तुमचं क्षालन करायचं असेल तर नुसतं पंढरी पंढरी म्हणा. पंढरी या नावानं पाप नाहीस होईल बर का.
आणि तेवढंच नाही, लागता देवळाचे पाठ तीर्थे घडते 360. 360 तीर्थाचं महत्व पंढरीमध्ये आहे. मग ते कुठं आहे? पांडुरंग परमात्म्याचं मुखदर्शन घ्यायचं आणि आई साहेबांच्या दर्शनाला यायचं. आल्याबरोबर उजव्या हाताला काचेच्या कपाटामध्ये एक दगड ठेवलेला आहे. त्या दगडावर 360 तीर्थांचं महत्व लिहिलेलं आहे आणि त्याला आपण पाठ लावल्यानंतर आपली 360 तीर्थ घडण्याचं फल आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणजे लागता देवळाचे पाठ तीर्थे घडते 360. एवढंच नाही तर आपल्या जीवनामध्ये मोक्ष पाहिजे ना. तुका म्हणे विठ्ठला विठ्ठला आपल्याला जीवनामध्ये मोक्ष पाहिजे ना. महाराज म्हणतात नुसता कळस बघितला तरी मोक्ष आहे बरं का. हा कळस पाहिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचा कळसाचं दर्शन झालं तरी आपल्या जीवनामध्ये मोक्ष आहे. चंद्रभागेचे स्नान घेतलं तर सर्व तीर्थाचं फळ आहे. आणि जे तीर्थक्षेत्र म्हणून आहे ते 360 तीर्थक्षेत्र घडल्याचं फळ पंढरीला गेल्यानंतर आहे. हा तिथं कोणतं दैवत नाही असं नाही बरं का. कुठलंही दैवत नाही. तुम्ही म्हणशीला मग म्हसोबा आहे का तिथं? म्हसोबा सुद्धा आहे पंढरीत. म्हसोबा सुद्धा आहे. ज्यानं पंढरी महात्म्य चरित्र वाचले त्याला समजेल महाराज. चंद्रभागेच्या पलीकड बरोबर पुंडलिकाच्या समोर म्हसोबाचं मंदिर आहे. हा म्हसोबाचं मंदिर आहे पंढरीत. नाही असं कुठलं नाही. मला वाटतं आमच्या गावच्या गुरुवांचं पाहुणं देखील तिथं आहे. हा विठ्ठला विठ्ठला असं दैवत नाही असं जागा नाही महाराज. विष्णू भगवान विष्णुपदाने भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये ज्या ठिकाणी गायी चालल्या त्या गायींचे ठसे आज उमटलेलं विष्णुपद आहे. गोपाळपूरला जात असताना डाव्या हाताला आपलं विष्णुपद आहे. त्या विष्णुपदाला त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये दही दपाट्याचा नैवेद्य दिला जातो म्हणून त्या विष्णुपदाची महत्त्व आहे. गोपाळपूरला भक्त पांडुरंग परमात्म्याचे लढेवाळ भक्त नामदेवराय आणि या नामदेवरायांची दासी असणारी जनाबाई, त्या जनाबाईची त्या ठिकाणी वाकळ जात असणार त्या पंढरी क्षेत्रामध्ये. आता एवढं सर्व त्या पंढरी क्षेत्राला महत्व आलेलं आहे. आणि असं महत्व असताना देखील तेथील तृण आणि जण तेही देव जाणावे. बाबा तिथलं तृण म्हणजे गवत आणि जण म्हणजे लोक आणि दगड जरी म्हटला तरी पाणच पाहावं. दुसरा कोणताही विचार न करता. म्हणून महाराज म्हणतात त्या पंढरीला एवढं महत्व आहे. नवे नवे वैकुंठाची प्राप्ती पंढरी क्षेत्राला आहे. म्हणजे होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरे. पहा पुन्हा पुन्हा म्हणतात. पहा पहा 2 वेळा म्हणतात. पाहे पाहे रे होय होय 2 वेळा दुरुत्तरी दोष पत्करून सुद्धा सांगतात. पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधन. आता संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जर आपण पाहायला गेलं तर महत्वाची जी साधना आहे त्या साधनांचा स्वीकार करावा. अन्य साधना आहेत त्या भगवंताच्या प्राप्ती करता भरपूर साधना आहेत. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. ही देखील साधनच आहे. अशा साधनांना जरी जरी आपण या कलियुगात पाहायला गेलं तर या कलियुगामध्ये ती नामसाधना श्रेष्ठ साधली जाते. आणि ही पंढरीच्या दिशेने जाणारी वाट एक म्हणतात का राम म्हणता वाट चाले. वारी एसटीनं जाणं हे साधन आहे. एसटीनं जाणं
हे साधन आहे. काय करावे साधने, हा पायी वारी घडणं सर्वात मोठं पुण्य आहे महाराज. वारकरी झाल्यानंतर पायी वारी घडणं हे सर्वात मोठं पुण्य आहे. म्हणून पायी वारी घडावी महाराज. एकदा तरी वारकऱ्याच्या जीवनामध्ये पायी वारी घडावी. का तर त्या वारीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे ना, महाराज म्हणतात एक एक यज्ञाचं पुण्य आहे. राम म्हणता वाट झाली यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणता जेविला, राम म्हणता ग्रासुगाची तोची जेविला उपवासी. हा जेवत असताना देखील राम म्हटलं. हा तरी त्या अन्नानं जेवणानं पोटाची तृप्ती होती, पण आत्मसुखाची जर तृप्ती करायची असेल तर राम नामाचा जप केल्यानंतर आत्मसुखाची तृप्ती होती. म्हणजे तोची जेविला उपवासी. या पायीवारीचं महत्व काय? पंढरीच्या दिशेने जात असताना जे पाऊल पडतं त्या पावलोपावली आपण राम म्हणत जातो. म्हणत गेलं तर काय म्हणलं मी, वारीला जात असताना रामकृष्ण हरी किंवा भजन काकडा हरिपाठ म्हणत गेलं तर, नाहीतर दिंडी अंबाबाईच्या देवळापाशी आणि आम्ही इथंच तुझं कसं गा माझं कसं गा, तंबाखू कापला असेल काय झाले काय की, ही वारी नव्ह आमची. ही वारी कारण या वारीत त्याचं चिंतन काय. आम्ही वारीला जातो, पण वारीला गेल्या बरोबर एसटीत असू द्या गाडीतनं उतरल्या बरोबर पहिला फोन कुठं, घराकडे. धार दिल्या का नाही, ते पैसे आणून द्यायचा होता त्यानं आणून दिलाय का नाही बघ, नाहीतर त्याला घराकडे लावून दे. चिंतन सगळं घराकडचं. आणि घरातले म्हणतात आता गेले असतील, दर्शन झालं असेल, चंद्रभागेला आंघोळीला गेले असतील, देवदर्शनला गेले असतील, कीर्तनला गेले असतील. तिने म्हणतात तिकडचं चित्र. म्हणजे घरातली मनानं पंढरपुरात आणि पंढरपुरात गेलेलं मनानं घरात, देहानं पंढरपुरात. देहानं कुठं, देहानं पंढरपुरात आणि मनानं मात्र घरात. तसं याला वारी म्हणत नाही, याला वारी म्हणत नाही. त्याचं काहीही चिंतन न करता आपण मागील परिहार पुढे नायशेन झाली दर्शन एक वेळा, अशी जी वारी आहे त्याला वारी म्हणतात महाराज. अहो तरणी ताटी माणसं वारीचा मुख्य दिवस सोडतात आणि आधी आणि मध्येच जाऊन येतात. तरणी सुद्धा भवसिंधू उतरी पार. म्हणतात काय करावे साधने फळावघेचे येणे. आता साधन कोणतं? शास्त्रीय साधन काय, लौकिक साधन काय. लौकिक साधन काय? पंढरीला जाण्याकरता स्पेशल गाडीने जाऊ शकता, पायी वारीने जाऊ शकता, सामुदायिक गाडीने जाऊ शकता, एसटीने जाऊ शकता, रेल्वेने जाऊ शकता. हे देखील साधन आहे. याला लौकिक साधन म्हणतात, व्यवहारिक जीवनातलं साधन म्हणतात. आणि पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता दुसरं साधन काय
तर भक्ती मार्ग हे साधन आहे. या कलियुगामधलं सर्वात सोपं साधन कोणतं तर भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गाने त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोचणं. मला एक सांगा, वारकरी झाल्यानंतर तो दुसऱ्याला एखादा मनुष्य जीवनामध्ये जर वारकरी बनवला तर वारीचं अधिक पुण्य आहे बरं का. लक्षात ठेवा सर्वांनी, जो स्वतः वारकरी आहे आणि अजून एखादा वारकरी बनवणं, दुसऱ्याला अजून एक त्याला वारकरी तयार करणं, हे वारीचं अधिक पुण्य. आणि ज्यानं वारी घेतलेली आहे त्याच्यापासून दुसरा मनुष्य सुधारणं म्हणजे याला वारीचं फल प्राप्त आहे बरं का, याला पुण्य प्राप्ती आहे. आणि जी साधना आपण करतो ती शास्त्राच्या दृष्टीनं या कलियुगामध्ये भक्तिपंत बहु सोपा म्हटलेलं. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवेला पापा, येणे जाणे खेपा, येण्याची खंडती. आणि हा मार्ग आहे तो साधन म्हणलेला. आणि या साधनांचा अवलंब करून अनेक पुष्कळ साधने असतील. कारण या कलियुगामध्ये अनेक साधनं लोप पावलेले आहेत. पण जे साधन आहे त्या साधनांचा स्वीकार केला. महाराज काय करावे साधने, पुष्कळ पुष्कळ साधना आहेत. देवाच्या प्राप्ती करता हठयोग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे. आता या साधनाद्वारे आमची प्राप्ती जर ईश्वराची होत असेल, असे अनेक साधनांचा अवलंब केल्यानंतर देवाची प्राप्ती होत असेल तर करायला हरकत नाही. पण सामान्य जीवाला ही साधनं अवघड आहेत. महाराज पुष्कळ जरी साधना असली तर त्या साधनांचा काहीच उपयोग नाही. काय करावे साधने फळ अवघेचे येणे, वारी ज्यानं केली, जी वारी ज्यानं जोपासली, जे वारीची परंपरा ज्यानं आजपर्यंत टिकवलेली आहे, त्या वारकरी संप्रदायासारखं फळ कोणत्याही संप्रदायामध्ये, अन्य संप्रदायामध्ये प्राप्त नाही. का नाही हो? कारण त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आहे. मला एक सांगा, ज्ञानी पुरुष असेल तो ज्ञानी स्वतः जीवनमुक्त होतो. तो ज्ञानी पुरुष काय होतो? स्वतः जीवनमुक्त होतो. एखादा ज्ञानी पुरुष स्वतः जीवनमुक्त होतो, दुसऱ्याला जीवनमुक्त करल का न करल याची शाश्वती नाही. पण एखादा वारकरी अन्य वारकऱ्याच्या नियमानं किंवा अन्य वारकऱ्याला घेऊन वारी करू शकतो, त्याला वारकरी म्हणतात. आणि अशी वारकरी जीवन चरित्र ज्यांच्याने आज महाराज काही पंढरीचे वारकरी आहेत, महिन्याचे वारकरी आहेत, 15 दिवसाचे वारकरी आहेत. 15 दिवसाचे म्हणजे आज आळंदी पंढरीला प्रतिपदेला इथून पंढरपूरला निघलं की नवमी दशमीला पंढरपुरात पोहोचतात. पंढरपुरात नवमी दशमी आणि द्वादशी झाली की त्रयोदशीला सकाळी निघतात. ते आळंदीच्या ठिकाणी पुन्हा दशमीला पोहोचतात. त्याला पंधरवड्याचं वारकरी म्हणतात. जाता येता महाराज वाटवर जवळ जवळ महिन्यातील 25 दिवस पंढरीच्या दिशेनं आणि 5 दिवस घराकडे. किती दिवस? महिना वारकरी आहे तो महिना पंढरपूरला जातो. आणि पंधरवड्याचा वारकरी आहे तो ज्या ठिकाणी संतांची वारी आहे, दिवो असेल, आळंदी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, सासवड असेल, मुक्ताबाई मेहुणला असेल, अशा संतांच्या वारीच्या ठिकाणी संतांची वारी आणि पंढरीची वारी करावी महाराज. आणि या वारीचं फळ या ठिकाणी महाराज तो कोण करू शकतो तर केवळ वारकरी करू शकतो. ही वारकरी संप्रदायाची साधना आहे. साधना वेगळी आणि साधन वेगळं. काय करावे साधने फळ अवघेचे येणे. हा उत्तरार्धामध्ये महाराज काय म्हणतात? अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे, काय करावे साधने फळ अवघेचे येणे. विठोबा Thank you.
साधने फळ अवघेची देणे काय करावे साधने काय करावे साधन
शिवाजन म्हणा काय करावी साधने फळ अवघेची तेने काही करावे तुम्हाला जे लावायचे काय करावी साधने काय करावी साधने फळ अवघेची तेने काय करावी साधने काही करावी साधने काय करावे साधने कुणी साधोत साधरी गोरांगणे कुणी साधोत गोरांगणे कुणी करोत तपादे साधने कुणी साधोत गोरांगणे आम्ही नवजावो तया वाटा नाचो पंढरी चोहटा. हा कुणी काही साधन करतील त्या वाटेला आम्ही जाणार नाही. कुणी करोत तपादे साधन काही तप करतात काही जप करतात काही ध्यान करतात. ही साधनं करून जे फळ आहे ना त्याच्यापेक्षाही जास्त फळ पंढरीच्या वारीमध्ये
पंढरीच्या वाटेवर आहे. पंढरीच्या वारीच्या दिशेनं फलप्राप्ती आहे महाराज. अनेक जण ध्यान साधना करतात आणि ध्यान साधना करत असताना जर मन नसेल तर ध्यान साधना करून काय त्याची फलश्रुती नाही. म्हणून महाराज म्हणतात, कोणी करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजोत या वाटा, नाचो पंढरी चोहटा. म्हणून एवढं पंढरीचं महत्व आहे. अहो नाही आम्ही काशीची तीर्थयात्रा केली. महाराज म्हणतात, तुम्ही काशीला जावा, गयेला जावा, ब्रह्मगिरीला जावा, हा त्याच्या सारखं पंढरी सारखं दुसरं फळच नाही. मी सांगत नाही, महाराजांच्या भाषेत सांगतो. वाराणसी गया पाहिले द्वारका, परिणय तुका पंढरीचा. वाराणसीला गेला, हा गयेला गेला, हा काशीला गेला आणि परिणय तुका पंढरीचा, म्हणजे तुलनेत पंढरीच्या तुलनेमध्ये नाही महाराज. एक मास चालता गोदावरी, हा वाराणसीला गयेला 1 महिना चालत गेला आणि पंढरी पाऊल परियसा. 1 महिना वाराणसी गयेला चालत जायला लागतं महाराज. आणि 1 महिना तुम्ही चालत जर पंढरी वाराणसी गयेला गेला आणि पंढरपूरच्या दिशेने एकच पाऊल टाकला तर त्या पुण्याची बरोबरी आणि या पुण्याची बरोबरी सारखी आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात, वाराणसी गया पाहिले द्वारका, परिणय तुका पंढरीचा. म्हणून शक्यतो वारकरी संप्रदायातली मंडळी शक्यतो कुंभ मेळ्याला जायच्या भानगडीत पडत. जो जातीवंत वारकरी आहे तो, कारण त्याला पूर्ण ज्ञान असतं महाराज. पंढरी क्षेत्रामध्ये काय फलश्रुती आहे आणि वाराणसीला काय आहे, गयेला काय आहे, काशीला काय आहे, हा ही सर्वच तीर्थ पंढरी क्षेत्रामध्ये आहेत महाराज. आणि तुम्ही तर सर्वजण माघवारीमध्ये स्नान करून आलात म्हणजे कुंभमेळ्याला जाऊन आलेल्याचं फळ प्राप्त करून घेऊन आलात बरं का. एवढं पंढरीचं महत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात, काय करावे साधने, फळावघेचे येणे. मात्र इथे एक करावं लागेल महाराज म्हणतात, अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. महाराज पंढरीला गेल्यानंतर अभिमान नसावा, अहंकार नसावा, अभिमान असावा. पण कशाचा असावा, याचा धरेन अभिमान, करेना पुले जतन. स्वकार्याचा अभिमान असावा पण अहंकार नसावा. महाराज आमची 1 वारी पूर्ण न होत्या तवर आम्हाला एवढा अहंकार येतोय का, डोक्याच्या वर आहे महाराज. हा असा अभिमान नको. म्हणून नामदेवराय म्हणतात, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी कल्पनेची बाधा न होणे काळी, श्री संत मंडळी सुख्य, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा. भाविक आहे, विष्णुदास आहे आणि माझा जो भाविक भक्त आहे, जो विष्णुदास आहे, हा जो वारकरी आहे, त्याला अहंकार नसावा. म्हणून म्हणतात, अभिमान नुरे गोड अवघेचे पुरे. वारकऱ्यानं अभिमान नसावा, संयम नाम, ज्या ठिकाणी सहिष्णुता, ज्या ठिकाणी लीनता आहे महाराज. नम्र झाला भूता येणे कोंडिले अनंता. नम्रता असावी महाराज. याला म्हणतात अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. काय करावे साधने, फळ अवघेचे ज्ञानेश्वर. कोड म्हणजे कौतुक. गोड पुरवतात. भगवान परमात्मा आपलं गोड पुरवतो म्हणाल. आणि म्हणून या अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. काय करावे साधने, फळ अवघेचे येणे. तुका म्हणे डोळा, विठू पैसला सावळा. महाराज म्हणतात पंढरीच्या दिशेने वाटचाल करत गेलो
पंढरीची साधना घडली, वारीची साधना घडली आणि वारी घडली आणि वारी घडल्यानंतर त्या पंढरीश परमात्म्याचं एकदा दर्शन घेतलं महाराज. डोळे भरून दर्शन घेतलो महाराज. दर्शनाला लोक जातात, दर्शनाला पांडुरंग परमात्म्याच्या पाया पडून येतात आणि बाहेर आल्यावर विचारायचं देवाच्या अंगावर कपडे कुठल्या रंगाचे होते? काय माहितीच नाही, अहो तिकडे लक्षच नाही. मग लक्ष कुठं होतं? देवाचं दर्शन घेतल्यानंतर देवाच्या अंगावर कपडे कोणत्या रंगाची होती हे विचारत तर आपल्या लक्षात राहत नाही. अभिमान नुरे कोडा वगैरे तुका म्हणे डोळा मिठू बैसला सावळा. आणि तो भगवान परमात्मा आपल्या ध्यानामध्ये डोळ्यामध्ये पाहिल्या वेद लावी बैसे जीवे धरुणी असा पाहिल्या बरोबर वेद लावणारा असा भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर महाराज तो भगवान परमात्मा आपल्या हृदयस्थ बसतो, ध्यानामध्ये बसतो, मनामध्ये बसतो. म्हणून मगाशी मी पहिल्यांदाच हा अर्थ सांगत असताना बोलून गेलो. ध्याने ध्याता पंढरीराया मना सहित पालटे काया. या न्यायानं भगवान परमात्म्याचं एकदा का दर्शन झालं तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. तो भगवान पंढरीश परमात्मा कसा आहे महाराज? एवढा गोरा आहे का? एवढा देखणा आहे का? किती देखणा आहे? राजस कुमार मदनाचा पुतळा रमेश शेकळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे वैजयंती माळगळा. असा भगवान परमात्मा देखणा सुंदर आहे. किती सुंदर आहे? पाहिलिया वेद लावे सुंदर ते ध्यान उभे देवदे करकटावरी ठेवूनिया. असा भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे आणि त्याला पाहिल्याबरोबर महाराज तो डोळ्यातच बसतो. एखादी वस्तू आपण पाहिली आणि ती वस्तू पाहिल्यानंतर त्या वस्तूचं जसं आकर्षण वाटावं, वस्तूचं म्हणतो व्यक्तीचं नव्हतं. व्यक्तीचं आकर्षण वाटणं ही गोष्ट वेगळी आहे आणि वस्तूचं आकर्षण झाल्यानंतर ती वस्तू हृदयस्थ बसते महाराज. त्याला म्हणतात महाराज पाहिल्या वेद लावी बैसे जिवे जडुनी. तो हृदयस्थी आहे आणि जिभेवर देखील आहे. असा भगवान परमात्मा पाहिल्याबरोबर तो कसा आहे? तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा काय करावे साधने फळावधीची येणे. म्हणून ही पांडुरंग पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्याबद्दलची जी उपासना आहे, जो वारकऱ्याबद्दलचा मार्ग आहे, तो मार्ग या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. आणि या ठिकाणी ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सर्वांनी एकदा मोठ्या प्रमाणात जगद्गुरु तुकोबारायचं भजन करायचं आहे. ही वारीची उपासना अनादी कालापासूनची आहे. जगद्गुरु तुकोबार म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि गण करे तीर्थवर्त. दुसरं साधन करण्याची गरज नाही. केवळ आणि केवळ एक माझ्या घराण्यामध्ये अनादी कालापासून चालत आलेली पंढरीची परंपरा आहे. तसंच या घाटगे घराण्यामध्ये आमचे चुलते असणारे विठ्ठल घाटगे यांनी खरोखर जीवन सार्थक करून घेतलं महाराज. का सांगतो? 2 मिनिटांमध्ये सांगून सेवा थांबवतो. कोणाला सांगा, निप्पाणी भागामध्ये याच्या पूर्वी काही आमदार होऊन गेले आणि अनेक कर्नाटक महाराष्ट्रामध्ये आमदार होऊन गेले. कोणताही आमदार गेल्यानंतर दिंडी काढत नाहीत महाराज, पण वारकरी गेला की त्याला दिंडी काढावीच लागते. निदान जीवनाला आल्यानंतर, या मनुष्य जीवाला आल्यानंतर वारकरी संप्रदायात तुळशीची माळ घालून देहावर तुळशीपत्र ठेवून महाराज या देहाचं सार्थकत्व करून घेणे. तुका जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. असा भगवान परमात्मा पाहिलं आणि जन्माला आल्यानंतर सार्थक होतं. महाराज संतांच्या बाबतीत वर्णन करतात, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. या न्यायानं त्यांनी आज वारकरी संप्रदायाचा स्वीकार केलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये ते आलेले आहेत. प्रत्येक वारकऱ्याने आपली उपासना जपावी, उपासने जोपासावी आणि जोपासणाऱ्याला सहकार्य करावं. ही वारकरी संप्रदायाची रूढ आहे, परंपरा आहे. म्हणून महाराज म्हणतात काय करावे साधने फळावघेचे तुकाराम.
काय करावी साधने फळ अवघेची तेने. काय करावे साधने काही करावे तुम्हाला जे लावायचे काय करावी साधने काय करावी साधने फळ अवघेची तेने. काय करावी साधने काही करावी साधने काय करावे साधने कोण हा कुणी साधोत साधरी गोरांधने कुणी साधोत गोरांधने कुणी करोत तपादे साधने कुणी साधोत गोरांधने आम्ही नवजावो तया वाटा नाचो पंढरी चोहटा. हा कुणी काही साधन करतील त्या वाटेला आम्ही जाणार नाही. कुणी करोत तपादी साधन काही तप करतात काही जप करतात काही ध्यान करतात. ही साधना करून जे फळ आहे ना हा त्याच्यापेक्षाही जास्त फळ पंढरीच्या वारीमध्ये पंढरीच्या वाटेवर आहे. पंढरीच्या वारीच्या दिशेनं फल प्राप्त आहे महाराज. अनेक जण ध्यान साधना करतात आणि ध्यान साधना करत असताना जर मन नसेल तर ध्यान साधना करून काय त्याची फलश्रुती नाही. म्हणून महाराज म्हणतात कोणी करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने आम्ही नवजोत या वाटा नाचो पंढरी चोहटा. म्हणून एवढं पंढरीचं महत्व आहे. अहो नाही आम्ही काशीची तीर्थयात्रा केली. महाराज म्हणतात तुम्ही काशीला जावा
गयेला जावा, ब्रह्मगिरीला जावा, हा त्याच्या सारखं पंढरी सारखं दुसरं फळच नाही. मी सांगत नाही, महाराजांच्या भाषेत सांगतो. वाराणसी गया पाहिले द्वारका, परिणय तुका पंढरीचा. वाराणसीला गेला, हा गयेला गेला, हा काशीला गेला, आणि परिणय तुका पंढरीचा म्हणजे तुलनेत पंढरीच्या तुलनेमध्ये नाही महाराज. एक मास चालता गोदावरी, हा वाराणसीला गयेला 1 महिना चालत गेला, आणि पंढरी पाऊल परियसा. 1 महिना वाराणसी गयेला चालत जायला लागतं महाराज. आणि 1 महिना तुम्ही चालत जर पंढरी वाराणसी गयेला गेला आणि पंढरपूरच्या दिशेने एकच पाऊल टाकला, तर त्या पुण्याची बरोबरी आणि या पुण्याची बरोबरी सारखी आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात वाराणसी गया पाहिले द्वारका, परिणय तुका पंढरीचा. म्हणून शक्यतो वारकरी संप्रदायातली मंडळी शक्यतो म्हणलं मी शक्यतो कुंभ मेळ्याला जायच्या भानगडीत पडत. जो जातीवंत वारकरी आहे तो, कारण त्याला पूर्ण ज्ञान असतं महाराज. पंढरी क्षेत्रामध्ये काय फलश्रुती आहे आणि वाराणसीला काय आहे, गयेला काय आहे, काशीला काय आहे, हा ही सर्वच तीर्थ पंढरी क्षेत्रामध्ये आहेत महाराज. आणि तुम्ही तर सर्वजण माघवारीमध्ये स्नान करून आलात म्हणजे कुंभमेळ्याला जाऊन आलेल्याचं फळ प्राप्त करून घेऊन आलात बरं का. एवढं पंढरीचं महत्व आहे. म्हणून महाराज काय करावे साधने फळावघेचे येणे. मात्र इथे एक करावं लागेल महाराज म्हणतात, अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. महाराज पंढरीला गेल्यानंतर अभिमान नसावा, अहंकार नसावा, अभिमान असावा. पण कशाचा असावा, याचा धरेना अभिमान करेना पुले जतन. स्वकार्याचा अभिमान असावा पण अहंकार नसावा. महाराज आमची 1 वारी पूर्ण होत्या न होत्या तवर आम्हाला एवढा अहंकार येतोय का डोक्याच्या वर आहे महाराज. हा असा अभिमान नको. म्हणून नामदेवराय म्हणतात अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी राजा कल्पनेची बाधा न होणे काळी. श्री संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा. भाविक आहे, विष्णुदास आहे, आणि माझा जो भाविक भक्त आहे, जो विष्णुदास आहे, हा जो वारकरी आहे, त्याला अहंकार नसावा. म्हणून म्हणतात अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. वारकऱ्यानं अभिमान नसावा, संयम नाम ज्या ठिकाणी सहिष्णुता, ज्या ठिकाणी लीनता आहे महाराज. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता असावी महाराज. याला म्हणतात अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. काय करावे साधने फळ अवघेचे. ज्ञानेश्वर कोड म्हणजे कौतुक. कोड पुरवतात भगवान परमात्मा आपलं कोड पुरवतो म्हणाल. आणि म्हणून या अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. काय करावे साधने फळ अवघेचे येणे. तुका म्हणे डोळा विटू पैसला सावळा. महाराज म्हणतात पंढरीच्या दिशेने वाटचाल करत गेलो. पंढरीची साधना घडली, वारीची साधना घडली, आणि वारी घडली, आणि वारी घडल्यानंतर त्या पंढरीश परमात्म्याचं एकदा दर्शन घेतलं महाराज. डोळे भरून दर्शन घेतलो महाराज. दर्शनाला लोक जातात, दर्शनाला पांडुरंग परमात्म्याच्या पाया पडून येतात, आणि बाहेर आल्यावर विचारायचं देवाच्या अंगावर कपडे कुठल्या रंगाचे होते. काय माहितीच नाही, अहो तिकडे लक्षच नाही. मग लक्ष कुठं होतं.
देवाचं दर्शन घेतल्यानंतर देवाच्या अंगावर कपडे कोणत्या रंगाची होती हे विचारलं तर आपल्या लक्षात राहत नाही. अभिमान नुरे खोडा वगैरे तुका म्हणे डोळा विटू बैसला सावळा. आणि तो भगवान परमात्मा आपल्या ध्यानामध्ये डोळ्यामध्ये पाहिल्या वेद लावी बैसे जीवे धरुणी असा पाहिल्याबरोबर वेद लावणारा असा भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर महाराज तो भगवान परमात्मा आपल्या हृदयस्थ बसतो, ध्यानामध्ये बसतो, मनामध्ये बसतो. म्हणून मगाशी मी पहिल्यांदाच हा अर्थ सांगत असताना बोलून गेलो. ध्याने ध्याता पंढरीराया मना सहित पालटे गाया. या न्यायानं भगवान परमात्म्याचं एकदा का दर्शन झालं तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. तो भगवान पंढरीश परमात्मा कसा आहे महाराज? एवढा गोरा आहे का? एवढा देखणा आहे का? किती देखणा आहे? राजस कुमार मदनाचा पुतळा रवेश शिकळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे वैजयंती माळगळा. असा भगवान परमात्मा देखणा सुंदर आहे. किती सुंदर आहे? पाहिलिया वेद लावे सुंदर ते ध्यान उभे देवदे करकटावरी ठेवूनिया. असा भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. आणि त्याला पाहिल्याबरोबर महाराज तो डोळ्यातच बसतो. एखादी वस्तू आपण पाहिली आणि ती वस्तू पाहिल्यानंतर त्या वस्तूचं जसं आकर्षण वाटावं, वस्तूचं म्हणतो व्यक्तीचं नव्हतं. व्यक्तीचं आकर्षण वाटणं ही गोष्ट वेगळी आहे आणि वस्तूचं आकर्षण झाल्यानंतर ती वस्तू हृदयस्थ बसते महाराज. त्याला म्हणतात महाराज पाहिल्या वेद लावी बैसे जीवे जडुनी. तो हृदयस्थी आहे आणि जिभेवर देखील आहे. असा भगवान परमात्मा पाहिल्याबरोबर तो कसा आहे? तुका म्हणे डोळा विटू बैसला सावळा काय करावे साधने फळावधीची येणे. म्हणून की पांडुरंग हा पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्याबद्दलची जी उपासना आहे, जो वारकऱ्याबद्दलचा मार्ग आहे, तो मार्ग या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. आणि या ठिकाणी ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सर्वांनी एकदा मोठ्या प्रमाणात जगद्गुरु तुकोबारायचं भजन करायचं आहे. ही वारीची उपासना अनादी कालापासूनची आहे. जगद्गुरु तुकोबार म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि गण करे तीर्थवर्त. दुसरं साधन करण्याची गरज नाही. केवळ आणि केवळ एक माझ्या घराण्यामध्ये अनादी कालापासून चालत आलेली पंढरीची परंपरा आहे. तसंच या घाटगे घराण्यामध्ये आमचे चुलते असणारे विठ्ठल घाटगे यांनी खरोखर जीवन सार्थक करून घेतलं महाराज. का सांगतो? 2 मिनिटांमध्ये सांगून सेवा थांबवतो. कोणाला सांगा, निप्पाणी भागामध्ये याच्या पूर्वी काही आमदार होऊन गेले आणि अनेक कर्नाटक महाराष्ट्रामध्ये आमदार होऊन गेले. कोणताही आमदार गेल्यानंतर दिंडी काढत नाहीत महाराज, पण वारकरी गेला की त्याला दिंडी काढावीच लागते. निदान जीवनाला आल्यानंतर, या मनुष्य जीवाला आल्यानंतर वारकरी संप्रदायात तुळशीची माळ घालून देहावर तुळशीपत्र ठेवून महाराज या देहाचं सार्थकत्व करून घेणे. तुका जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. असा भगवान परमात्मा पाहिलं आणि जन्माला आल्यानंतर सार्थक होतं. महाराज संतांच्या बाबतीत वर्णन करतात, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. या न्यायानं त्यांनी आज वारकरी संप्रदायाचा स्वीकार केलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये ते आलेले आहेत. प्रत्येक वारकऱ्याने आपली उपासना जपावी, उपासने जोपासावी आणि जोपासणाऱ्याला सहकार्य करावं. ही वारकरी संप्रदायाची रूढ आहे, परंपरा आहे. म्हणून महाराज म्हणतात काय करावे साधने फळावघेची तुकाराम.
अखंड प्रेमाचा वारी तुकोनी मागे वारी तुकोनी संत मंडळी सर्वांनी भोजन करून जायचं आहे. सर्व वारकऱ्यांना विनंती आहे भोजन करून जायचं. ज्ञानदेव तुकाराम चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.